आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारे ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्न सराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांचे चोरीस गेलेले तसेच हरवलेले मोबाईल धारकांना ठाण्यात बोलवण्यात आले होते। एकूण 38 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यापैकी 27 मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले। परत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे 2,75,000 रुपये इतकी आहे। या शोधकार्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी विशेष मेहनत घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पोलीस प्रशासनाकडून चोरी, हरवलेले किंवा सापडलेले मोबाईल मालकांना परत देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की चोरी किंवा हरवलेला मोबाईल मिळत नसल्यास घाबरू नये, त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि मोबाईलचा IMEI नंबर नोंदवून ठेवावा। आज रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये एकूण 37 लोकांना बोलवण्यात आले होते, परंतु त्यापैकी 26 लोक मोबाईल परत घेण्यासाठी, ज्यांचे लॉस्ट मोबाईल आहे ते परत घेण्यासाठी आले होते। त्यांना एकूण 2,75,000चे मोबाईल आपण परत केलेले आहे। या सदर कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी काम पाहिले असून 2025 मध्ये चोरीस गेलेले किंवा हरवलेले एकूण 26 मोबाईल लोकांना परत करण्यात आले आहे। माझे नागरिकांना आव्हान आहे की मोबाईल लॉस झाला तर घाबरून जाण्याची गरज नाही, आपण पोलीस ठाण्यात तक्रार करावी। फक्त मोबाईलचा सिम नंबर आणि IMEI नंबर आपल्याला माहित असणे आवश्यक आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।